नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नगरपालिका नगरसेवक पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वसुधा पाटील प्रभाग 9 मधून बिनविरोध विजयी। खासदार सुनील तटकरे यांच्यासह अनेकांनी दिल्या शुभेच्छा। वसुधा पाटील यांनी मानले मतदारांचे आभार, तर आपल्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे केले आवाहन। पेण नगरपालिका नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी रामवाडी येथील प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि भाजप राष्ट्रवादी काँग्रेस घटक पक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार असलेल्या वसुधा पाटील यांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला होता। परंतु नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाला रामवाडी येथील प्रभाग क्रमांक 9 मधून वसुधा पाटील यांच्या विरोधात कोणत्याही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला नसल्याने वसुधा पाटील या नगरसेवक पदासाठी बिनविरोध विजयी झाले आहेत। या प्रसंगी कुटुंब परिवारासह रायगड जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी यांनी वसुधा पाटील यांचे अभिनंदन केले आहे। या प्रसंगी बोलताना वसुधा पाटील यांनी सांगितले की रामवाडी तसेच पेण शहरातील जनतेच्या प्रेमामुळे मला 5 वेळा जनतेची सेवा, त्यांच्या समस्या सोडवण्याची संधी मिळाली आहे। आज पुन्हा 6व्या वेळी नगरसेवक पदासाठी बिनविरोध विजयी झाल्याने आनंदाचा क्षण आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे, तटकरे कुटुंबीय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पेण विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत, पदाधिकारी तसेच माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे, असे सांगून माझ्याबरोबर निवडणुकीसाठी उभे असणाऱ्या आपल्या सर्व उमेदवारांना मतदार जनतेने असेच प्रेम ठेवून भरघोस मतांनी निवडून आणण्याचे आवाहन यावेळी वसुधा पाटील यांनी केले। यावेळी त्यांचे पती तुकाराम पाटील यांनीही या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी, पदाधिकारी, कुटुंबातील नातेवाईक व मतदार जनतेचे आभार मानले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, सहतृप्ती भोईर, पेण। गणपती बाप्पा मोरया, स्वामी समर्थ। मी निवडून आले ते शेवटी माझे सासू सासऱ्यांची कृपा, माझे आई वडिलांची पुण्याई आणि माझे मिस्टर त्याला खरं हे आहेत, भागीदार आहेत आणि जनता माझ्या पाठीशी असल्यामुळे मी 6 वेळा निवडून आले। नाहीतर मला काय माझ्या याने काय मी निवडून नाही आलेली, माझी जनता माझ्या बरोबर आहे म्हणून हे। आणि माझे घरातली लोक सगळे, जाव धीर, सासू सासरे सगळे माझ्या बरोबर आहेत, भाऊ बहीण माझे, म्हणून मी हे शक्य झालं मला 6 वेळा निवडून येऊन। तटकरे साहेब, आदिती ताई, अनिकेत भाई ही लोकांचं पण मला सहकार्य आहे, म्हणून मी ही कामं पण वार्डातली थोडीफार करू शकलो। नाहीतर काय आपण 6 वेळा निवडून नुसतंच खुर्चीत बसणं आणि मी भाषण करणं त्याच्यानी काय आले नसते। मी काय भाषण करत नाही, मला कामाची आवड आहे, मला भाषणाची आवड नाही। खरं सांगायचं म्हणजे मी कामासाठी खूप धडपड करत असते। संतोष शृंगारपुरे यांनी पण खूप म्हणजे आम्हाला सहकार्य केलंय आणि त्यांचे मुलं पण आम्ही पुढं चाललोय। माझे मिस्टरांनी तर सांगितलेलं आहे, तुला जनतेने निवडून दिलेली आहे, तू घरात काही बघू नकोस, तू पहिला घरातून बाहेर जायचं, लोकांची कामं करायची। हे मला त्यांनी कधीही माझ्याकडून अपेक्षा केली नाही, काय मिसेसनी नाश्ता द्यावा, चहा द्यायचं ही अपेक्षा कधीही केली नाही। काय ना कधीही मला प्रश्न विचारला नाही, सकाळी गेली तू संध्याकाळपर्यंत कुठं होती, फक्त मला जेवणासाठी फोन येणार, काय तू काय खाल्लं का, हेच विचारलं। मला कधीही कुठल्याही गोष्टीत मला दुखवली नाही, त्यांचं खूप मला सहकार्य आहे। मी म्हणजे जनतेचे पण आभार मानून तेवढे कमीच आहेत। आणि पेण शहरातले पण